हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत ब्लड वेसल्स टाईप्स. ओके, तर ह्यामध्ये काय 3 मेन टाईप ऑफ द ब्लड वेसल्स आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे अल्ट्री आहे, सेकंड वेन आहे अँड थर्ड कुठला आहे कॅपलरी आहे. तर अल्ट्रीचं बघूया आपण त्याचं फंक्शन. तर इट कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. ओके, म्हणजे ब्लड जे आहे हार्टपासून लांब जाते म्हणजे. ओके, सेकंड आहे थिक मस्क्युलर वॉल आहे. ओके, म्हणजे अल्ट्रीमध्ये काय थिक मस्क्युलर वॉल आहे. नेक्स्ट आहे द लॉट ऑफ द इलास्टिक टिश्यू इन वॉल. ओके, म्हणजे ह्यामध्ये काय लॉट ऑफ द इलास्टिक टिश्यू आहे वॉलवरती. नेक्स्ट त्याचं ल्युमेन आहे ते स्मॉल आहे आणि ब्लड ह्याच्यामध्ये हाय प्रेशर होतं. ओके, अल्ट्रीमध्ये काय होतं हाय प्रेशर होतं. नेक्स्ट इट्स ब्लड फ्लो रॅपिड. ओके, म्हणजे ब्लड काय होतं रॅपिडली पुढं जाते. नेक्स्ट ब्लड फ्लो इन द पल्स. ओके, तर पल्स वगैरे तिथं ब्लड फ्लो होतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट इट डू नॉट हॅव द वॉल्व अँड नो वॉल्व. याचा मिनिंग काय झाला की जे अल्ट्रीमध्ये आहे ना वॉल्व वगैरे नाही आहे. ओके, नेक्स्ट द इलास्टिक टिश्यू इन द अल्ट्री वॉल अलाव द व्हेसल्स टू गिव्ह टू ब्लड शुगर थ्रू. ओके, म्हणजे इलास्टिक टिश्यू अल्ट्री वॉलवरती आहे आणि त्याला अलाव केलेलं आहे. नेक्स्ट द अल्ट्री वॉल द फर्स्ट स्ट्रेच ॲज अ रिझल्ट टू द हाय प्रेशर हाय ब्लड प्रेशर. ओके, म्हणजे अल्ट्रीमध्ये काय होतं हाय BP होतं, हे लक्षात ठेवा. अल्ट्री वॉलमध्ये काय होतं हाय ब्लड प्रेशर होतं. नेक्स्ट आहे बिफोर अँड द इलास्टिक रिकॉल ऑफ दिस वॉल पुशेस द ब्लड ऑफ इट्स वे. ओके, म्हणजे इलास्टिक जे आहे तर इलास्टिक टिश्यू तर खूप जास्त आहेत, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे दिस स्वेलिंग कॅन बी फेल्ट ऑन द पल्स वेअर द अल्ट्रीज वेअर ट्रॅव्हल नियर द स्किन सरफेस. म्हणजे अल्ट्रीज जे आहे कुठं आहे स्किन सरफेसवरती आहे. ओके, तर नेक्स्ट आहे की अल्ट्रीमध्ये 2 टाईप्स आहेत. म्हणजे अल्ट्रीमध्ये 2 मेन अल्ट्री आहेत. ओके, याचा अर्थ फर्स्ट कुठल्या पल्मनरी अल्ट्री आहे, दुसरी कुठले सिम्पॅटिक अल्ट्री आहे. ओके ओके, तर नेक्स्ट बघूया आपण वेन. ओके, तर फर्स्ट झालं आपलं अल्ट्री झालं आणि आता काय आहे वेन आहे. तर फर्स्ट आहे द कॅरी द ब्लड बॅक टू द हार्ट. म्हणजे काय आहे अल्ट्रीमध्ये काय होतं ब्लडपासून अवे होतं. ओके, लांब जायचं होतं ते ब्लड. आणि इथं काय आहे की बॅक टू द हार्टपाशी ब्लड वगैरे जातात. नेक्स्ट काय इट इज अ थिन मस्क्युलर वॉल आहे. ओके, अल्ट्रीमध्ये काय होतं थिक मस्क्युलर वॉल होतं आणि वेनमध्ये काय आहे थिन मस्क्युलर वॉल आहे. नेक्स्ट लिटल इलास्टिक टिश्यू इन द वॉल. ओके, म्हणजे डिफरन्स बघायचा आपण अल्ट्रीमध्ये काय आहे खूप जास्त लॉट ऑफ इलास्टिक टिश्यू होते आणि वेनमध्ये काय लिटल इलास्टिक टिश्यू आहे. नेक्स्ट आहे रिलेटिव्हली लार्ज ल्युमेन. ओके, म्हणजे वेनमध्ये काय ल्युमेन जे आहे इथं काय आहे लार्ज आहे आणि अल्ट्रीमध्ये काय होतं स्मॉल होतं. नेक्स्ट आहे द ब्लड अंडर द लो प्रेशर. ओके, तर वेनमध्ये काय लो प्रेशर आहे आणि अल्ट्रीमध्ये काय होतं हाय प्रेशर होतं. नेक्स्ट द ब्लड फ्लो इज अ स्लो. ओके, म्हणजे वेनमध्ये काय आहे ब्लड फ्लो कसा आहे स्लोली आहे आणि अल्ट्रीमध्ये काय आहे द ब्लड फ्लो इज रॅपिडली. ओके, नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण काय नो पल्स. ओके, नेक्स्ट आहे द वॉल्व प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ द ब्लड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे वेनमध्ये की वॉल्व आहे आणि अल्ट्रीमध्ये काय अब्सेंट आहे. ओके, म्हणजे वॉल्व अब्सेंट आहे अल्ट्रीमध्ये आणि वेनमध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट द ब्लड फ्लो हॅज जस्ट इनफ द प्रेशर टू फोर्स द वॉल्व ओपन इट्स व्हॅल्यू टुवर्ड्स द हार्ट. म्हणजे काय आहे की जे ब्लड आहे ते कुठं जाते फ्लो टुवर्ड्स द हार्टकडे जाते. ओके, नेक्स्ट आहे द बॅकवर्ड ऑफ द बॅकफ्लो ऑफ द ब्लड कॉज द वॉल्व टू क्लोज. म्हणजे काय आहे याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये वॉल्वच प्रेझेंट आहे. तर नेक्स्ट बघूया आपण कॅपलरी. ओके, फर्स्ट बघितलं आपण अल्ट्री, आता वेन झालं, आता कॅपलरी बघूया. तर कॅपलरी म्हणजे काय इट इज अ लिंक ऑफ द अल्ट्रीज अँड द वेन इन द टिश्यू. ओके, म्हणजे काय अल्ट्री आणि वेनला लिंक करतो कोण करतं कॅपलरी लिंक करतं. ओके, तर त्याच्यामध्ये मसल्स नाही आहे आणि द वॉल मेडअप ऑफ द वन सेल ऑफ द थिक एंडोथेलियम. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय कॅपलरी कशापासून बनलेली आहे थिक एंडोथेलियमपासून बनलेली आहे. नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये काही स्मॉल ल्युमेन आहे जस्ट अ लार्ज फॉर अ रेड ब्लड सेल टू द स्क्वीज थ्रू. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये RBC आहे आणि त्याचा ल्युमेन काय आहे स्मॉल आहे. नेक्स्ट आहे द प्रेशर फॉल ॲज अ ब्लड पास अलॉंग द कॅपलरी. म्हणजे काय आहे सगळ्यात पहिले ब्लड जे आहे कॅपलरीमध्ये पास होते. नेक्स्ट आहे द ब्लड फ्लोईंग इज अ स्लोईंग डाऊन. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये पण सेम आहे की ब्लड फ्लो कसं होतं स्लोली होतं आणि वेनमध्ये पण स्लो होतं आणि अल्ट्रीमध्ये काय आहे रॅपिडली म्हणजे फास्ट आहे.
नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये पल्सेस अब्सेंट आहे आणि व्हॉल्व पण अब्सेंट आहे. ओके, तर आपण आत्ता बघितलेलं आहोत की ब्लड वेसल्स म्हणजे 3 टाईप आहेत. फर्स्ट कुठला आर्टरी आहे, सेकंड काय आहे वेन आहे आणि थर्ड कुठला आहे कॅपलरी आहे.